विद्यार्थी मित्रांनो, एंडसेमचा कंप्लीट रोड मॅप तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर मंगेश खैरे देणार आहे. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं लगेच सबस्क्राईब करा, कारण इंजिनिअरिंग एक्झाम होईपर्यंत पर्पल हॅट तुम्हाला रोज मोटिवेट करणार आहे, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी एक्झाम सोप्या करण्यासाठी कंटिन्यू देणार आहे. आणि हो, व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला एक महत्त्वाची गुड न्यूज देणार आहे, त्याच्यात तुम्हाला स्पेशल गिफ्ट आहे, ते पण तुम्हाला मी सांगेन. येस, काही इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे फ्री मी दिले, कसे बघायचे सांगतो मी तुम्हाला. बघा, रोड मॅप मध्ये मी 8 स्टेपमध्ये डिझाईन केलंय. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला आपला सिलेबस ब्रेकडाऊन करायचं. तुम्ही म्हणशाल सर सिलेबस तर आमच्याकडे आहे. मित्रांनो, सिलेबस आहे, सिलेबसची कॉपी काढा. कॉपी काढल्यानंतर युनिट नंबर समजा 3 आहे, बरोबर. युनिट 3 मध्ये समजा 10 पॉईंट आहे, 10 पैकी 5 पॉईंट सगळ्यात सोपे, 5 सगळ्यात अवघड आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे आपल्याला युनिट घ्यायचा, त्याच्या सिलेबसमध्ये ते अंडरलाईन करून घ्यायचं, कुठलं सोपं आहे ते. सोपं का अंडरलाईन करायचं, कारण आपल्याला एवढं क्लिअर झालं पाहिजे हे आधी पेपरला येणार म्हणजे येणार, हे मला सगळ्यात फिक्स करायचं. अवघडवाला मी नंतर बघतो, कळतंय हे तुला तेव्हाच क्लिअर होईल. म्हणजे प्रत्येक युनिट वाईज तुला अंडरलाईन करून घ्यायचंय हे. आणि युनिट मध्ये पण 4 युनिट येतं, 4 पैकी कुठले 2 युनिट सोपे ते पण आधी क्लिअर करून घ्यायचे. आणि प्रत्येक युनिट मधले कुठले पॉईंट सोपे त्याच्यावरचेच आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करायचे, थेरी करायची, न्यूमेरिकल करायचे. म्हणजे आपला अभ्यासाचा पॅटर्न क्लिअर होईल, आपल्याला काय करायचंय. म्हणजे कमी वेळेत आपला जास्त अभ्यास कव्हर होऊ शकतो. हे झालं. नेक्स्ट आलं पेपर पॅटर्न आणि एक्झाम पॅटर्न. आता एक्झाम पॅटर्न कुठे कळतो आपल्याला, हेच मी तुला मगाशी म्हटलं, तुला एक मी भारी गिफ्ट देणार आहे, तेच सांगतो. तू पर्पल हॅट ऍप्लिकेशन लगेच डाउनलोड कर, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. ऍप्लिकेशन मध्ये गेला की मी फ्री मध्ये, एकदम फ्री मध्ये तुम्हाला एक्झाम पॅटर्न त्या सब्जेक्टचा आणि मोस्ट IMP क्वेश्चन एकदम अनलॉक आम्ही हे केलेले आहे व्हिडिओ आणि ते क्वेश्चनच्या PDF, ज्याच्यामध्ये हे पूर्णपणे फ्री आहे. तू कुठलाही नीट समजून घे, मेसेज टाकशील नंतर की सर तुम्ही तर म्हटले फ्री आहे, लॉक आहे. अनलॉक आहे कसं बघायचं, कुठल्याही कोर्समध्ये गेला, सब्जेक्टच्या कोर्समध्ये गेला की तिथे फोल्डर्स असतात. तो माझ्यामध्ये शेवटून दुसरा किंवा तिसरा फोल्डर असेल, एंड सेम पेपर पॅटर्न. राज तुम्ही दाखवू शकता ना ते, हा बघा इथे व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसत असेल बोल्ड केलेला, एंड सेम पेपर पॅटर्न IMP हा फोल्डर आहे. त्याच्यात हा एक्झामचा पॅटर्न दिलाय, ज्याच्याने आपल्याला आयडिया क्लिअर होईल. आणि IMP क्वेश्चन दिले, जे हॉट क्वेश्चन आहे पेपरला येतात 30-40 मार्काला. म्हणजे तुझं पासिंगचं काम तिथेच होऊन जातं. ते बघून घ्या, ऍप डाउनलोड कर, मित्रालाही सांग, कळालं. आणि मग इथून एक्झामचा पॅटर्न क्लिअर झाला, IMP क्वेश्चन झाले की कॉन्फिडन्स येऊन जातो, यार पासिंग तर आता होते, मग आपण स्कोरिंग काम करू. आणि पेपर पॅटर्ननी काय होतं, पेपर कसा येतो, कुठल्या क्वेश्चनला कुठला ऑर येतो, कुठल्या टाईपला जास्त महत्व द्यायचंय, कुणाला कमी द्यायचंय, कुठल्याचा अभ्यास कसा करायचा, सगळं पेपर पॅटर्न मध्ये क्लिअर होतं. क्लिअर, ते व्हिडिओ बघून घे तू, या पद्धतीने कर. आणि लक्षात ठेवू, मागचे ऍटलिस्ट तू 5 पेपर सोडव, 5 पेपर फुल टू पूर्ण 70 आणि 70 विथ ऑप्शन 140 मार्कला आहे. 140 गुणिले 5 14×5 70, 700 मार्काचा पेपर सॉल्व्ह करून टाक. काय होईल, काही वेगळं येत नाही. लक्षात ठेवू, जेव्हा आपण 4-5 पेपर सोडवतो ना, आपल्याला पॅटर्न पण कळतो. आणि हे लक्षात ठेवू, 30 ते 40% अभ्यास तिथेच होऊन जातो. म्हणजे 30 ते 40% तुझा पेपर तिथेच कव्हर होऊन जातो, कारण तेच प्रश्न रिपीट होणार राहतात. हार्डली फक्त तुला 20-25 मार्काचा वेगळा अभ्यास करायचा असतो. म्हणजे 70 पैकी 40 मार्काची पासिंग तर झाली, 30 मार्कासाठी स्वतः अभ्यास करू शकतो. क्लिअर. नेक्स्ट आलं कन्सेप्ट वाईज. नुसतं फॉर्म्युला लिहून चालणार नाही. म्हणजे काय, इंजिनिअरिंग मध्ये मुलं नुसते फेकाफेक करतात, ओके, नुसते फॉर्म्युला लिहितात आणि वाटतं यार मी पेपर लिहिला मार्क पडले नाही. मी तर पूर्ण आन्सर बरोबर लिहितात तरी मार्क पडत नाही. का होतं, कारण इंजिनिअरिंग हा प्रोफेशनल डिग्री, इथे कॉन्सेप्ट तू जे वापरतो तो रिअल लाईफ मध्ये इंजिनिअरिंग नंतर अप्लाय करायचं. त्यामुळे ते तुला समजलंय का, हे पेपर चेक करणारा चेक करतो. तो किती पानाचं लिहिलंय काय याला जास्त महत्व नाहीये. त्यामुळे रट्टा न मारता, रद्दीनं काही लिहिता, कॉन्सेप्ट वाईज लिहि. भले 2.5 पानाचं उत्तर तुझं 1.25 पानात आलं किंवा 1.5 पानात आलं तरी चालेल, पण कॉन्सेप्ट प्रॉपरली लिहि, कॉन्सेप्ट वाईज लिहि. प्रॉपर डायग्राम काढ, प्रॉपर त्याच्यात फॉर्म्युले काय आहे, प्रॉपर स्टेप्स काय, या डिटेलमध्ये तू लिहिल्या तरच तुला मार्क लिहिल. कॉन्सेप्ट शिवाय तुला मार्क लिहाय भेटणार आहे, बरोबर. सो आन्सर फुल कॉन्सेप्ट मध्ये लिहि. हे क्लिअर झालं. तुला सिलेबस सांगितला मी, पॅटर्न आता कळाला, आपला सिलेबस कळाला, काय करायचं क्लिअर झालं. पॅटर्न वरनं कळालं काय इम्पॉर्टंट आहे काय नाही. क्वेश्चन के पेपर आणि IMP क्वेश्चन फ्री पण भेटले आपल्या पर्पल हॅट ॲपवर, तू ते डाउनलोड केलंच आहे. मित्रांनाही सांग. आता तुला उत्तर कसे लिहायचं मी ते सांगितलं. शेवट येते रिव्हिजन आणि मिनी नोट्स. आता बघ, अभ्यास करताना जेव्हा तू पूर्ण डिटेल एखादा टॉपिक आहे, समजा एका युनिटचा तू 4 तासात अभ्यास केला, तेव्हा शॉर्ट नोट पण काढून ठेवायच्या. शॉर्ट नोट, त्या शॉर्ट नोट कुठे काम येतं, ह्या मिनी नोट्स आपल्याला रिव्हिजन करायला. लक्षात ठेवू, ही रिव्हिजन म्हणजे तुझी एक्झामच्या आधीची जी नाईट असते, त्या नाईटची तुझी लाईफ सेव्हर आहे. कशी लाईफ सेव्हर आहे, एक्झामच्या आधीची जी नाईट आहे तुझी, बरोबर, तेव्हा वेळ कमी, सगळा अभ्यास करायचा आहे, तेव्हा पूर्ण 4-4 तास एका युनिटला लावले तर 4 युनिटचे 16 तास होतील. पॉसिबल नाही. आयडियली आपल्याकडे असता फक्त 10-12 तास अभ्यास आपल्याकडून दिवसात होऊ शकतो. तेव्हा या शॉर्ट नोट, मिनी नोट्स तिथे काम येतात रिव्हिजनसाठी. त्यामुळे अभ्यास करताना आता जो अभ्यास डिटेल करतोय त्याचा शॉर्ट नोट काढून ठेव. यस, शॉर्ट नोट किती, समजा तुझं युनिट 50 पानाचं आहे, शॉर्ट नोट तुझी A4 साईजच्या हार्डली 3 ते 4 पानात ती शॉर्ट नोट भरली पाहिजे. 50
पानाची 4 पानात, या पद्धतीने. क्लिअर आहे? या खूप महत्वाच्या गोष्टी तुला देतो ज्या मी अप्लाय केल्या, कितीतरी मोठे टॉपर होतात, तुला पण सांगतोय. नंतर आलं कोर सब्जेक्ट टिप्स. सिमिलरली कोर सब्जेक्टला अभ्यास करताना आहे ना, कोर सब्जेक्ट आहे तर तुला आत्ताच नाही, इंजिनिअरिंग नंतर पण तुझ्या इंटरव्ह्यूसाठी फायनल इयर कॅम्पसमध्ये कामच येणार आहे. त्यामुळे जसे कोर सब्जेक्टमध्ये भरपूर सारे मॅथमॅटिकल सब्जेक्ट येतात, काही हार्डकोर थिअरीज येते, त्याच्यामध्ये डायग्राम्स असतात. ह्या टाईपच्या सब्जेक्टला ग्रुप स्टडीमध्ये कर. ग्रुप स्टडीमध्ये काय होईल, तो क्लिअर होतो, कॉन्सेप्ट एकमेकांशी डिस्कस होतो आणि काय लिहायचं काय नाही, अरे हे असं आहे, तो हा सांगतो, याचं तसं आहे, तो तसं आहे, असं एकमेकांचे डिस्कशन होतं. त्या ग्रुप डिस्कशनने कोर सब्जेक्ट जास्त परफेक्ट होता. कोर सब्जेक्ट इन द सेन्स तू असं म्हण टफ सब्जेक्ट, जे सगळ्यात टफ सब्जेक्ट आहे, न्यूमेरिकल बेस्ड सब्जेक्ट आहे किंवा थेअरी आहे, लॉजिक आहे, पण ते लवकर सहजासहजी समजत नाही, कोडिंग आहे, अशा टाईपचे सब्जेक्ट डिस्कशन मध्ये क्लिअर कर. क्लिअर? म्हणजे तुझा अभ्यास होऊन जाईल. आणि एक्झामच्या वेळेला, एक्झामला जाताना रिलॅक्स राहा, माइंड शांत ठेव, काही गडबड करायची नाही. पेपरला गेला, शांततेत पेपर हातात आला की आधी सोपे क्वेश्चन कुठले, हार्ड कुठले, त्याला खुणा करून घे. एकदा पूर्ण पेपर पहिल्या 5 मिनिटात वाट. जे सोपे आहे, पेपर वाचून झाला, खुणा करून घे, सोपे कुठले, अवघड कुठले, जे सोपे तिथून सुरुवात कर. म्हणजे एकदा सोपे केले, तुला बरोबर उत्तर लागले, तुला कॉन्फिडन्स येईल. तो कॉन्फिडन्स आला की मग नंतर सोपे पूर्ण झाल्यावर तू हार्ड पण कव्हर करशील. पण उलट केलं, आधी हार्ड केले आणि हार्ड मध्ये जर गडबडला तर कॉन्फिडन्स लूज होतो, हार्ड बेस वाढता आणि असलेलं आपण विसरून जातो. ही गंमत लक्षात ठेव. एकदम बेसिक टिप्स ज्या मी वापरल्या, मुलं वापरतोय, मुलांना सांगतो, तुला पण देतोय. हा कम्प्लीट रोड मॅप फॉलो कर. मी 100% गॅरंटी देतो. हार्डली प्रत्येक विषयाचा अभ्यास 2-2 दिवसात तुझा पूर्ण होईल. पासिंग कुठेच जात नाही. यस, स्टिप्स सांगितल्या त्या फॉलो कर, व्हिडिओ 1-2 रिवाइंड कर, 100% तुझी पासिंग होईल. आणि ऑब्विसली यस, अजून काही डाऊट आले कमेंट मध्ये लिही. आणि एंड सेमच्या प्रिपरेशनसाठी मी फ्री मटेरियल तुला दिलंय. प्रत्येक युनिटमध्ये व्हिडिओ लेक्चर आहे, डेमो लेक्चर आहे, ते जरी बघितले तरी तू पास होतोस. आपल्या युट्यूब चॅनलवर पॉडकास्टची अख्खी लिस्ट आहे, सब्जेक्ट पॉडकास्टची, त्यात कितीतरी सब्जेक्ट आम्ही फ्री शिकवले, एक्सपर्ट कडनं डिस्कशन करून दिले. एंड सेम कसं क्लिअर करायचं ते बघ. आपल्या ऍपवरनं स्टडी कर. आपल्या ऍपवरनं हार्डली तू 2-2 दिवसात विषय व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मार्फत क्लिअर करू शकतो. यस, सो पर्पल हॅटचा मदत घे, आरामात एंड सेम क्लिअर करशील. ओके, सो बेस्ट ऑफ लक. थँक्यू.